मम्मा आज काय करती? छान असे शेंगदाण्याचे लाडू। तर मी छान असे शेंगदाण्याचे लाडू करणार आहे, पौष्टिक असे। त्यासाठी लागणारं साहित्य: भाजलेले शेंगदाणे, काजू, बदाम, विलायची हे छान असं मी गावरान तुपामध्ये भाजून घेतले। चला मी तुम्हाला दाखवते कशी करते ते। आता हे शेंगदाणे, काजू, बदाम, विलायची छान असं मिक्सरमधनं बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी बारीक केल्यानंतर। हे काजू बदामची पावडर केली आहे। हे शेंगदाण्याचा छान असा कूट करून घेतला आहे। आता थोडंसं काय म्हणतात त्याला, गूळ घेतला आहे मी। आता तो छान असा मी खिसून घेते। खिसून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला मी छान असा। तूप तापले, तुपामध्ये टाकते आता मी डिंक। छान फुललाय, थोडासा बारीकच टाकला मी डिंक, कारण शेंगदाण्याच्या लाडूमध्ये मिक्स झाला पाहिजे तो। तळलेला डिंक मी ह्यामध्ये टाकून घेतलाय। आता गूळ खिसल्यानंतर मी ह्यामध्ये सगळं एकत्र मिश्रण तयार करते। हा गूळ खिसून घेतला मी। आता छान असं एकत्र मिश्रण करते तुम्हाला आणि लाडू केलेलं दाखवते। हा गूळ, शेंगदाण्याचं कूट, डिंक आणि काजू बदाम इलायचीचा कूट हे सगळं एकत्र करायचं छान असं एकजीव। हे आता मी ह्यामध्ये टाकते। त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे साजूक तूप टाकले। काय लाडू करू लागते? करू लागते लाडू। मग तो हात काढ बाजूला, मी ते एकत्र छान कर। आराध्य बघ करायच्या आधीच खायला लागले। आवडतात तुला लाडू? आराध्या छान असं मळू घ्यायचं। त्यातला जो आपला खिसलेला गुळ असतो तो एकदम छान असा त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे। बदाममध्ये, काजू असं शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं असं मिश्रण तयार करून घेतलंय। आता तुम्हाला लाडू करून दाखवते। हा झाला पहिला लाडू। पहिला लाडू तयार झाला। हा का ग, हे झाले शेंगदाण्याचे लाडू तयार छान असे। आता एक देवाला ठेवायचा। काही केलं तरी पहिला आम्ही देवाला ठेवत असतो आणि नंतर मग मी आरवला आणि आराध्याला देते। करताना आता थोडंसं मिश्रण आराध्याने खाल्लं होतं, पण लाडू तयार झाल्यानंतर आता देवाला ठेवते एक आणि मग मुलांना देते आणि कसं झालं ते मुलांकडनं विचारून घेते। खाऊन सांग मला कसं झालंय, काय केलंय सोप्याचं? आवडला? छान, खा मग। आता देवाला ठेवला आणि मग तुला दिला। चला, कसे वाटले शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय।